नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली हुकुमाची राणीच्या सेटवरती आणि तुम्ही विचार कराल हे काय बॅकग्राऊंड मध्ये, तर ऍक्च्युअली ही इंडस्ट्रियल व्हिजिट आहे. आज असं आम्हाला वाटतं ही ऍक्च्युअली फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये काम करणारे आपल्यासोबत गजाभाऊ आहेत. हॅलो सर, कसे आहात? मस्त. तुम्ही इतके वर्ष खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर करत होता आणि आता आम्हाला कळलं की तुम्ही अचानक नेगेटिव्ह कॅरेक्टर करणार आहात. तर तुम्हाला कसं वाटतंय की पॉझिटिव्ह कॅरेक्टर थ्रू नेगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये जाणार? खरं तर आतापर्यंत काम करत आलोय ना, त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स केले आणि त्या कॅरेक्टर्स बरोबर खेळताना खूप मजा यायची. म्हणजे माणसं इमोशनली अटॅच व्हायची. काही जणांना म्हणजे मी ज्या भूमिका केल्या त्या भूमिकांमधनच मला हाका मारायला सुरुवात झाली होती, मामा बापू असे. तर ते खूप छान वाटायचं. पण यावेळेस असं वाटलं की थोडंसं वेगळं पण आपल्यामध्ये जे आहे ते बाहेर आलं पाहिजे. जसं नाटकामध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्यात आधी, त्याचाही कुठेतरी वापर झाला पाहिजे, आपल्याला ते आठवलंही पाहिजे. आणि सरावानं मग काही कॅरेक्टर्स करताना आपण म्हणजे यूज टू होऊन जातो की पटकन आलं की आपण करून टाकतो. तसंही नको व्हायला. आपल्यालाही थोडंसं आव्हानात्मक वाटलं पाहिजे, म्हणून मी खरं तर इच्छा व्यक्त केली होती की मला निगेटिव्ह कॅरेक्टर करायला मिळावं. मग त्या दृष्टीने मी एक 5-6 महिने स्वतःवरती मेहनत पण घेतली. म्हणजे मी जसा माझं वजनही मी कमी केलं थोडं, 7-8 किलो, की थोडं वेगळं दिसावं. प्रत्येक गोष्टीत थोडंसं प्रयत्नही केले की काय, थोडं वाचन वाढवलं माझं. आणि मॅडम जवळ पण इच्छा व्यक्त केली होती की मला केलं तर आता थोडं निगेटिव्ह करायची इच्छा आहे. मॅडमचं म्हणणं पडलं की का निर्णय घ्यायचा. मग त्याला आशुतोष सरांनी दुजोरा दिला की हा ठीक आहे, सरांचं म्हणणं बरोबर आहे, आपण केलंच पाहिजे. कारण तो कम्फर्ट झोन असतो आपला एक नेहमीचा. तो कम्फर्ट झोन तोडल्याशिवाय आपल्याला आपल्या कॅपॅसिटी सुद्धा बिल्डअप करता येत नाही. मग मी त्याच्यासाठी भाग्यवान समजतो की इच्छा व्यक्त केली आणि एक काहीतरी वाट्याला आलंय. खूप मन लावून करायचा प्रयत्न करतोय. थोडासा त्रास होतोय की ते गोड 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 सगळं होतं, छान छान वाटायचं आणि करायलाही मजा यायची त्यावेळेस. पण आता हे जरा वेगळं करायला आणखीन आव्हान आहे. जसं तुम्ही म्हणालात की गोड गोड बोलणं होतं आणि सगळ्यांसोबत जोडून होतं, आता ऍक्च्युली वेगळं आहे की थोडंसं चिडचिड करणं, राग व्यक्त करणं. सो तो कुठे त्रास होतो तुम्हाला की तुम्ही आता शिकलात ते गोष्ट करायला? ऍक्च्युली काय झालं की म्हणजे सीन करताना सुद्धा त्यावेळेस मी बापू मामा या भूमिकांमधनं खूप छान बोलायचा प्रयत्न करायचो. आता ते म्हणजे उत्तर प्रत्युत्तर असं कॅरेक्टर आहे आणि कधी कधी अंगावर जाणारं पण आहे की ऐकत नाही म्हटल्यानंतर अॅग्रेशन पण आहे त्याच्यामध्ये. तर ते अॅग्रेशन आणायचा मी प्रयत्न करतो. पण नंतर माझं मलाच आश्चर्य वाटतं की अरे, आपण भूमिकेची डिमांड म्हणून हे करतोय, पण आपल्यात तसं नक्की आहे का? तर ते पण मजा येते बघायला की हा, आपण हे अजून केलं पाहिजे. म्हणजे ब्राईट असतं थोडंसं. एक सीन परवा दिवशी होता की मी एका कामगाराची कॉलर धरतो म्हटलं की मला ते थोडंसं कॉन्शियस झालं होतं की सरांनी पण ओळखलं की अरे कॉन्शियस झालाय तुम्ही. म्हटलं हो झालोय, पण मी आता तयारी करतो म्हणायची असं. ती मनाची तयारी करण्यामध्ये किती त्रास झाला किंवा किती गोष्टी नव्याने समजल्या तुम्हाला की अरे बापरे, हे पण हे असं पण असं? करेक्ट आहे, हे पण असतं. सगळ्या शेड्स असतात. म्हणजे आपल्याला प्रत्येक तऱ्हेतऱ्हेची माणसं भेटतात. कधी कधी काही माणसं गोड बोलतात, तोंडावरती गोड बोलतात, खूप छान दिसतात. पण काही काहींची कारनामे इतके कडू असतात की आपल्याला नंतर ऐकलं वाटतं अरे हा माणूस असा वागतो. हो. मग अशा अनेक घटना आपल्याला सारख्या सभोवतालच्या दिसत असतात. तर मला अशी काही माणसं भेटलीत की ती बोलताना खूप छान बोलतात, पण ते पाठीमागं त्यांचं काहीतरी वेगळंच झालेलं असतं. तर तसा हा गजाभाऊ आहे की बोलताना खूप छान बोलतो, सगळ्यांना लिडरशिप म्हणून सगळ्यांना बांधून ठेवतो आणि माघारी जाताना मात्र मालकाची हांजी करून मोकळा होतो पटकन. म्हणजे कुणाला कळत नाही की अरे काय झालं, असं कसं झालं. तर असं होतं वास्तवात सुद्धा. काही गोष्टी मी ऐकलेत. माझे वडील म्हणजे ऍक्च्युली हेल्पर पासून ते मेंटेनन्स सुपरवायझर पर्यंतचा प्रवास होता त्यांचा, त्यांचं आयुष्य म्हणजे. तर मी बघितलं त्यांना खूप जवळनं कंपनीत काम करताना. आणि मग त्यांच्या मित्रांच्या मार्फत कधी त्यांच्या गप्पा चालू असताना मला कळायचं की अरे हा, युनियन झाली आता, ती युनियनचा लीडर वेगळा आहे, ह्या युनियनचं असं म्हणणं आहे, मग ते आता संप पुकारायचं म्हणतायत. मग पण युनियननं लीडरनं चांगलं म्हणणं मांडलं नाही, त्यामुळे कळलं नाही मालकांना काय अपेक्षित आहे. मग भांडणं वाढतायत. आणि कामगारांचं कसं असतं की मी ऑब्झर्व केलेलं वडिलांच्या माध्यमातून की अस्वस्थ झाली की म्हणजे व्हायलंट होतात. हो. ग्रुप असा असतो की अस्वस्थ झाला की व्हायलंट होतं आणि मग तो कंट्रोलमध्ये राहत नाही. तर मग ती एक सायकोलॉजी मला अभ्यासायची आहे की नक्की काय असतं कामगारांचं, की कशा पद्धतीनं त्यांच्याशी बिहेव केलं जातं. मी काही पुस्तकं, इन्स्पिरेशनल स्टोरीज पण वाचतोय. काही इन्स्पिरेशनल स्टोरी आवडल्या, मी आशु सरांबरोबर शेअर पण केल्या. तर मग मला त्या या आल्या तर खूप बरं वाटेल असं वाटायला लागलं परत की अरे हा, नातेसंबंध ठीक आहे, मामा होतो,
किंवा बापू होते. आता समाजातला एक घटक म्हणून आपण जर ऑब्झर्व केलं तर अशी काही पात्र आपल्याला दिसतात ना, त्याचं प्रतिनिधित्व करायचा प्रयत्न करतोय. हा वेगळा प्रयत्न आहे. येस, हा प्रयत्न नक्की सक्सेसफुल होणार आहे. कारण तुम्ही जर स्वतःहून म्हणाले मला कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचंय हा. आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, सो तो नक्की होणार आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? जाता जाता प्रेक्षकांना इतकंच सांगेन की कलावंत म्हणून आमची अपेक्षा असते की आपण वेगवेगळे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते अप्रिशिएट झाले पाहिजेत. तर मला माहितीये की 100% देण्याचा मी जरी प्रयत्न केला तरी कोणाला तरी काहीतरी उणिवा जाणवत राहतील, कोणाला तरी वाटेल की हे करायला नको. कारण एक इन्सिडन्स सांगतो की असाच मोकळ्या वेळेत एकदा डान्सची रील केली आणि माझ्या मित्रानं मला खूप नाराजी व्यक्त केली की अरे तुझ्याकडनं हे अपेक्षित नाही, तुझी इमेज वेगळी आहे. तर मला खूप वाईट वाटलं आणि नंतर मी त्याला समजून पण सांगितलं की अरे असं नसतं मित्रा, की आता आर्टिस्ट म्हणल्यानंतर मला थोडं मोल्ड व्हायला पाहिजे, मला गोष्टी शिकल्या पाहिजेत जर येत नसतील तर. जसं प्रत्येक गोष्ट अपडेट होत चालली आहे तसं आपल्याला प्रत्येक गोष्टीत अपडेट करत जायचंय. तर प्रेक्षकांना सुद्धा मला असं सांगायचं की आम्ही एक विचारपूर्वक छान गोष्ट मांडायचा प्रयत्न करतोय. कारण हे खूप मोठं विश्व आहे, कामगार विश्व खूप मोठं आहे. कामगारांचे प्रश्न वेगळे आहेत, कामगारांच्या घडलेल्या घटना वेगळ्या आहेत, काही 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 खूप इन्स्पिरेशनल स्टोरीज लपलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. तर या कधी कधी प्रेक्षकांच्या लक्षात येत नाहीत. कारण कारखाना आणि घर हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांपर्यंत येत नाहीत किंवा कुटुंबापर्यंत पोहोचत नाहीत. काही जण खूप त्याग करतात कंपनीत राहून, काही जण कित्येक वर्ष एकाच पदावरती काम करून तिथं रिटायरही होतात. तर त्यात काहीतरी गंमत असते, त्यात काहीतरी घडलेलं असतं, त्यात काहीतरी इन्स्पिरेशनल त्यांच्यासाठी मिळालेलं असतं, मालकांकडून मिळालेलं असतं, सहकार्याकडून असतं. कारण एका कुटुंबात राहणारा माणूस जेव्हा आई वडील भाऊ बहीण यांच्यात रमतो ना, तेवढाच तो कामगार मला वाटतं इथं मशीन पासून त्या सगळ्या वस्तूंपर्यंत इतका रमून गेलेला असतो ना, त्याचं एक भावविश्व तयार झालेलं असतं. तर असा एक वेगळा विचार करून ही गोष्ट तुमच्या समोर येते. तर ती प्रेक्षकांनी आवर्जून बघावी आणि तुमच्या प्रतिक्रिया द्याव्या की कसं वाटतंय. तर हा वेगळा प्रयत्न आहे म्हणजे या सगळ्या सिरियलच्या माध्यमात मला. ओके, थँक्यू सो मच. आणि ऍक्च्युअली ते प्रयत्न सक्सेसफुल होणार आहेत आणि तुम्हाला खरंच खूप गुड लक. काहीतरी वेगळं ट्राय करताय तुम्ही त्यासाठी आणि नक्की सगळे कलाकार मिळून जी तुम्ही गोष्ट बांधत ती नक्की पुढे जाणार आणि खरंच ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.